आपण ज्या पुलाचं आज लोकार्पण करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याची थेट दृश्य पाहतोय। चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे आणि याच ब्रिजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होतंय। तीच ताजी दृश्य आपण पाहतोय। चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे आणि नुकतंच आपण दृश्यांमध्ये पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जम्मू काश्मीरचा दौरा आणि त्याच दौऱ्यादरम्यान 46 कोटींच्या कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत, उद्घाटन करणार आहेत। सध्याची ही आपण दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा हातात घेत या पुलाचं नुकतंच लोकार्पण पार पडलेलं आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नुकतीच दृश्य पाहतोय, काही क्षणापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे पुलाचं लोकार्पण केलेलं आहे। तीच दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतोय। शिवाजी, झेंडा ऊंचा रहे हमारा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा तिरंगा हातात घेऊन जगातील सर्वात मोठ्या उंच पुलाचा त्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय। आणि त्यापूर्वी त्यांनी केलेले ज्या पद्धतीने हा झेंडा फडकवलेला आहे ते पाहता जगामध्ये भारताने ज्या पद्धतीने चिनाब रेल्वेचा जो पूल तयार केलेला आहे त्याचा संदेश त्यांनी जगाला दिलेला आहे। आणि या ठिकाणी एरवी कोणत्याही कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा इतर नेते असो ते हिरव्या झेंड्याने या ठिकाणी मार्गक्रमण करत असतात, उद्घाटन करत असतात। मात्र आज तिरंगा ज्या पद्धतीने जगातील सर्वात मोठ्या उंच पुलावरती दिमाखात फडकताना पाहायला मिळतोय तर हा 2047च्या दृष्टिकोनातून विकसित भारताकडे जाणारा मार्ग आहे असंच यामधून दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि हा पूल म्हणजे भारताच्या स्थापत्य शैलीचा पृथ्वीवरच्या स्वर्गावरचा नमुना म्हणावा लागेल अशा प्रकारचा हा पूल आहे। आणि या पुलासाठी गेल्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीने काम सुरू होतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्याला हिरवा कंदील, हिरवा झेंडा न दाखवता थेट तिरंगा फडकवून जे आहे जगातल्या सर्वात मोठ्या उंच पुलावरून जी ट्रेन आहे तिचं मार्गक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा पहिला दौरा आहे आणि याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण यामुळं काश्मीर खोऱ्याला जे आहे ते भारताशी कनेक्ट जो थंडीच्या दिवसामध्ये जो तुटला जातो तो या ठिकाणी आता पुन्हा एकदा प्रस्थापित केला जाणार आहे। दुसरा म्हणजे जेव्हा बर्फ मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळेस काश्मीर खोऱ्यातील जे पर्यटन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढण्यास यामुळं मदत होणार आहे, कारण कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जो काश्मीरच्या परिसरामध्ये पाकिस्तान आणि चीन यांच्याकडनं जो तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचबरोबर जर पाहिलं तर सैन्य अभियान राबवताना भारताला या पुलामुळे मोठी मदत होणार आहे। कारण नवीन रेल्वे मार्गामुळे भारताला सर्वसामान्य वाहतुकीबरोबरच सीमेलगतच्या भागात व्यूहरचनात्मक दृष्ट्या मार्गक्रमण करण्यास मदत होणार आहे। कारण तणावग्रस्त पश्चिम आणि उत्तर सीमेवर पाकिस्तान आणि चीन या देशांकडून होणाऱ्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून हा पूल भारतासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे। काश्मीरच्या लोकांचं दळणवळण अधिक प्रभावीपणे यामुळे होणार आहे। मात्र सामरिक दृष्ट्या जे आहे भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल म्हणून याकडे पाहिलं जातं। आणि नवीन रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांना काश्मीरचा जो सफरचंद आहे, ऍपल आहे, त्या पहलगाम भागामध्ये ऍपल व्हॅली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा माल हा अनेक महिने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावा लागत होता। आता या रेल्वे मार्गामुळं भारतातील इतर भागामध्ये देखील या ठिकाणी हा माल पोहोचण्यास जो आहे तो मदत होण्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं हा जो मार्ग आहे भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भारतातील तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक सामाजिक प्रगतीचा हा नवा उच्चांक म्हणावा लागणार आहे असा हा रेल्वे मार्ग आहे। आणि या रेल्वे मार्गामुळं भारताचं जे स्थापत्य शैली आहे, इंजिनिअर क्षेत्र आहे त्याचे देखील एक मोठा विकास जगासमोर या निमित्ताने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
पुलाच्या लांबीचा जर विचार केला तर 315 म्हणजे 1 किलोमीटर 315 मीटर आहे. पुलाची उंचीचा जर आपण विचार केला तर 359 मीटर आहे. आणि या सगळ्याचं म्हणजे मुख्य आकर्षण याचं आहे तर सिंगल आर्क म्हणजे कमान असा एकच कमान असलेला हा पूल आहे. त्यामुळं या पुलाचं मोठं आकर्षण जे आहे ते निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय स्थापत्य शास्त्राचा हा एक नवीन आविष्कार या निमित्ताने जगाला पाहायला मिळाला आहे. आणि जर विचार केला तर यासाठी आयफेल टॉवर जे जगप्रसिद्ध फ्रान्सचं टॉवर आहे त्याच्यात 3 पट स्टील म्हणजे 25,000 टन लोखंड याच्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. या सगळ्या नाही बरोबर आहे. पुलामुळे कटरा ते श्रीनगर असा प्रवास आता हा रेल्वे पुलावरून होणार आहे आणि आपण पाहतोय 20-22 वर्षांनंतर जे काम सुरू झालेलं होतं ते आज पूर्णत्वास गेलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि याच चिनाब रेल्वे पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.